आणि देवाचं जे वचन आहे ते आज आपण शिकणार आहोत. आणि आपला आजचा जो विषय आहे तो आहे चांगल्या व्यक्तीच्या विरोधात वाईट व्यक्ती अडथळे नेहमी उभे करत असतो. चांगल्या व्यक्तीच्या विरोधात वाईट व्यक्ती जो आहे तो नेहमी अडथळे जे आहे उभे करत असतो. आज हा विषय आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि आज हा जो विषय आहे हा आपण सविस्तरपणे काय करणार आहोत, शिकून घेणार आहोत. अनेक वेळा आपण अशा प्रकारच्या व्यक्तींचा सामना आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठं, कधी ना कधी केलेला असतो. आणि हे जे व्यक्ती आहे जे आपल्या विरोधामध्ये नेहमी अडखळणं निर्माण करतात, नेहमी अडथळे निर्माण करतात, अशा व्यक्तींसंदर्भात आज जे आहे ते आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि म्हणून आजच्या ह्या संध्याकाळच्या वेळेला देवाचं जे वचन आहे हे आपण शिकत असताना आपण आपले जे नोट्स आहे ते आपण लिहिणं फार गरजेचं आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे दुसऱ्यांची जी प्रगती आहे, दुसऱ्यांची प्रगती रोखण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी जेव्हा तुमची बदनामी केली जाते, जेव्हा तुमची काय केली जाते, बदनामी केली जाते, तेव्हा ती बदनामी कशा प्रकारे केली जाते हे आज आपण शिकणार आहोत. हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि लक्ष द्या, काय तुम्ही अशा प्रकारची ही जी घटना या ठिकाणी आहे ह्या ह्या विषयामध्ये की अनेक वेळा आपली जी प्रगती आहे ती होऊ नये म्हणून असे काही लोक असतात जे आपली बदनामी करत असतात. आणि त्यांच्या त्या बदनामीमुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला फार समस्यांचा सामना जो आहे तो करावा लागतो. त्यांच्या त्या बदनामीमुळं आपली जी प्रगती आहे ती होत नाही. आणि ही जी लोक आहेत ना, जी नेहमी दुसऱ्यांची प्रगती रोखण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी तुमची बदनामी करतात, ती कशा प्रकारे केली जाते हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. तुमच्याकडे काही उदाहरणं आहे का की ज्यामुळे तुमची प्रगती रोखली गेली आणि तुमची बदनामी करण्यात आली? अशी काही उदाहरणं तुमच्याकडे आहे का? जर असेल तर तुम्ही ते या वेळेला तुम्ही ते शेअर करू शकता. तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही शेअर करू शकता. फक्त शेअर करत असताना एवढंच गोपनीयता राखा की तुम्ही कृपा करून त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते घेऊ नका. फक्त तुम्हाला जर सामना करावा लागला असेल अशा प्रकारच्या लोकांचा, तर तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागलेलं आहे, काय तुम्ही हे शेअर करू शकता का? तुम्ही हे सांगू शकता का? जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते सांगू शका. गावातील बरेच जे लोक होते त्यांचं जे ऑनलाईन काम होतं ते मी करत होतो. त्यांच्या घरी जाऊन त्यांची केवायसी करणं किंवा इतर कामही करणं. आणि त्यावेळेस मला ते लोक काहीतरी पैसे पण द्यायचे मोठं काम असल्यावर. आणि त्यावेळेस मी माझा जमीन बसवला होता थोडा ऑपरेटरिंग म्हणून. परंतु गावातील काही लोक असे होते किंवा एक पर्सनल व्यक्ती होती, त्याला ते करायचं होतं ग्रामपंचायतीसाठी किंवा इतर ऑपरेटिंगसाठी. आणि मग त्यावेळेस त्याने गावात माझी बदनामी केली की हे लोकांचे पैसे परस्पर वजा करतात किंवा विड्रॉ करतात किंवा कमी जास्त करतात.
परंतु ते बँकेच्या पासबुकवर किंवा स्टेटमेंटवर सर्व काही ते छापून यायचं. त्याच्यात ते समजायचं लोकांना की ते तसं झालं नाहीये. परंतु उगाच समोरच्याची बदनामी करून त्यांचं काम थांबवणं, ह्या गोष्टी ते लोक करत होते. व्हेरी गुड. कशा प्रकारे लोक आपली बदनामी करून आपली प्रगती जी आहे ती रोखवत असतात, याचं एक उदाहरण आपण ब्रदर सुभाष यांच्याकडनं जे आहे ते नुकतंच ऐकलं आहे. आणखी तुम्ही तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी अशा सांगू शकता का, की ज्याचा सामना तुम्हाला करावा लागला आणि त्यावेळेला तुम्हाला कोणत्या समस्यांना जे आहे ते सामोरे जावं लागलं? काही तुम्ही तुमच्या जीवनातल्या गोष्टी शेअर करू शकता हा विषय आपण शिकत असताना? हा विषयाचं नाव मी तुम्हाला परत एकदा सांगतो, म्हणजे आणखीन हा विषय समजण्यात तुम्हाला मदत होईल. लक्ष द्या, तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी जेव्हा तुमची बदनामी केली जाते, तेव्हा ती कशा प्रकारे केली जाते हे आज आपण शिकणार आहोत. तर अशा काही प्रसंगाला तुम्हाला सामोरे जावं लागलं आहे का, किंवा अशा प्रसंगाला तुम्ही फेस केलं आहे का, की तुमची प्रगती ही होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीने हे तुमची प्रगती थांबवण्याकरता तुमची बदनामी केली आहे, बुराई केली आहे, आणि त्यावेळेला तुम्हाला लिटरली कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागलं, कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही फेस केले, आणि तो अनुभव तुमचा कसा होता, त्या अनुभवामध्ये तुम्हाला नेमकी तुमच्या फिलिंग काय होतं, तुमच्या भावना काय होत्या त्यावेळेला? तुम्ही हे जर सांगू शकत असाल तर तुम्ही सांगू शकतात. तुमचे जे अनुभव आहे ते तुम्ही शेअर करू शकतात अशासाठी की हा विषय आणखी खोलवर जो आहे तो आपल्याला समजण्यासाठी सहाय्य होईल. ज्या प्रकारे लोक आपली बदनामी करतात कामाबद्दल किंवा पैशांबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल, त्यावेळेस माणूस एक डिस्कशन मध्ये चालला जातो. आणि एक मनात असा विचार येतो की आपण एवढं करून ही लोक आपल्याला बदनाम करतात, तर का करावं लोकांसाठी चांगलं काम. आणि मग त्यावेळेस असं वाटतं की सर्व सोडून द्यावं चांगलं करणं लोकांसाठी. आणि परंतु तो जी गोष्ट असते त्यावेळेची जी फिलिंग असते, त्यावेळेस एक मनात राग पण असतो, संताप पण असतो, आणि असं वाटतं की सर्व सोडून द्यावं म्हणून. व्हेरी गुड. त्यावेळेच्या ज्या भावना आहेत, असं वाटतं की सर्व काही चांगलं करणं सोडून द्या. मी माझ्या जीवनातला जो काही प्रसंग आहे तुम्हाला तुम्ही शेअर करतो, आणि अनेकांनी माझी बदनामी केली, आणि त्या बदनामीमुळं माझी जी प्रगती आहे ती ती थांबली, ती प्रगती. ज्याला आपण प्रमोशन देखील म्हणू शकतो, ते थांबलं, किंवा ज्याने ज्याने बदनामी केली त्यांना ते प्रमोशन देण्यात आलं. आणि अशा वेळेला माझ्या जीवनामध्ये लिटरली ज्या ज्या भागांमध्ये परिणाम झाला, ते भाग म्हणजे माझ्या सेवेवरती परिणाम झाला, माझ्या परिवारावरती परिणाम झाला, माझ्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनावरती त्याचा परिणाम झाला, आणि मानसिकतेवरती त्याचा परिणाम झाला, शारीरिकतेवरती देखील त्याचा परिणाम झाला. आणि ते सर्व जे परिणाम झाले होते ते अतिशय भयानक होते, आणि त्यातून निघणं माझ्याकरता फार चॅलेंजेस होतं. परंतु अशा अशा वेळेला मी एक गोष्ट पाहिली, ती ही की बदनामी करणाऱ्या लोकांची जी प्रगती आहे ती झपाट्याने होत असते, किंवा विनाकारण अ, दोष लावणारी जी लोक आहेत त्यांची जी तरक्की आहे, त्यांची जी प्रगती आहे ती अ, अतिशय वेगाने होत असते. आणि जे अतिशय प्रामाणिक असतात, जे देवाच्या वचनाप्रमाणे अ, देवा देवाला आवडेल अशा प्रकारच्या गोष्टी करत चालतात, अशा लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये
प्रॉब्लेमचा जो सामना आहे, बिनाकारण जो आहे तो फेस करावा लागतो आणि त्यांची जी प्रगती आहे ती कुठेतरी थांबल्या जाते. अशा प्रकारचा सामना मी देखील केला आहे, परंतु देवाला धन्यवाद असो की अशा प्रकारच्या समस्येमध्ये देवाने मला जास्त दिवस जे आहेत ते राहू दिले नाही, पण तो अनुभव येऊ दिला अशासाठी की मला हे समजावं की काय असतं हा प्रकार. खोट्या पद्धतीने बदनामी करण्याचा जो प्रकार आहे तो काय असतो आणि कशा प्रकारे तो केला जातो आणि का तो केला जातो, काय अनुभव ते असतात, ह्या गोष्टी त्या वेळेला मला देवाने शिकवल्या. आणि त्या वेळेला मी वेगवेगळ्या देवाच्या सेवकांचे जे काही संदेश आहेत ते मी ऐकत गेलो. देवाचे जे गाणे आहे युट्यूब वरती ते मी ऐकत गेलो. आणि मी देवाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त त्या समस्या त्या वेळेला त्या प्रसंगामध्ये मी राहिलो. रोज सकाळी डिवोशन मी करायचो सकाळी उठून आणि बायबल वाचायचं देवासोबत. मी माझ्या ज्या भावना आहे त्या मी देवाला सांगत असायचो आणि ह्या सर्वांच्या सहाय्याने परमेश्वर देवाने मला जे आहे ते बाहेर काढलं. पण आज देखील तो प्रसंग ज्यावेळेस आठवतो त्यावेळेला ते विसरू शकत नाही. त्या आठवणी आहे, तो अनुभव आहे. क्षमा केलेली आहे, परंतु तो जो अनुभव आहे तो आज देखील आहे. म्हणून आज विषय हा आपण शिकत आहोत की ज्या वेळेला तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी जेव्हा लोक तुमची बदनामी करतात ना, तेव्हा ती बदनामी कशा प्रकारे केली जाते हा विषय आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हा विषय फार मोठा आहे. हा विषय फार मोठा आहे आणि हा विषय मे बी आज उद्या आणि परवा शिकण्याचा प्रयत्न आपण करू. परंतु हा विषय समजून घ्या. देवाचं वचन आपण यावेळेला ऐकत असताना हे कदाचित आपल्या जीवनाशी देखील संबंधित असू शकतं नाही, आपल्या जीवनाशी देखील संबंधित, कारण देवाचं वचन हे तीक्ष्ण दुधारी तलवारी सारखं आहे आणि ते हाड मांस मज्जा सांधे यांना भेदून ते आरपार जातं. आणि पहिली गोष्ट यामध्ये आपण बघणार आहोत ती ही खोटी बदनामी जी आहे ती पसरवली जाते तुमच्या संदर्भात. तुमच्याविषयी खोट्या गोष्टी ज्या आहे त्या पसरवल्या जातात. आणि बघा, नीतिसूत्रेचं पुस्तक 19 अध्याय आणि वचन 5 आपण वाचणार आहोत. नीतिसूत्रे 19 अध्याय आणि वचन 5 आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. नीतिसूत्रे 19 अध्याय आणि वचन 5. खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही. आता बघा, ह्या ठिकाणी परमेश्वर अतिशय स्पष्टपणे जो तुमची बदनामी करतो, जो खोट्या पद्धतीने तुमची बदनामी करतो ना, अशा व्यक्ती संदर्भात परमेश्वराचं वचन हे अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे शिकवत आहे की जो कोणी तुमची बदनामी अतिशय खोट्या पद्धतीने करतो ना, त्याला शिक्षा चुकणार नाही. का त्याला शिक्षा चुकणार नाही? कारण त्याने ज्या उद्देशाने तुमची बदनामी केलेली आहे ना, ज्या उद्देशाने त्याने तुमची बदनामी केलेली आहे ना, तो उद्देश परमेश्वराच्या नजरेपुढून लपलेला नाही. अनेक वेळा स्वतःच्या फायद्यासाठी, अनेक वेळा स्वतःच्या प्रगतीसाठी लोक जे आहेत ना, ते तुमची खोट्या पद्धतीने बदनामी करतात आणि तुमची जी प्रगती व्हायची असते ना, त्या प्रगतीपासून तुम्हाला काय करता माहितीये का, ते ते अलिप्त ठेवतात. त्यामध्ये तुमचं नुकसान जरी झालं तरी त्या विषयाला घेऊन त्या लोकांना कुठल्याही प्रकारची काही पर्वा ही नसलेली आपल्याला पाहायला भेटते. मग वचन स्पष्टपणे सांगत आहे की पवित्र शास्त्र म्हणत आहे की खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला, खोट्या प्रकारे बदनामी करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा जी आहे ना ती चुकणार नाही. परमेश्वर देव हा त्या व्यक्तीला शिक्षा देणार आहे. आणि वचन म्हणतं की लबाड बोलणारा जो आहे ना तो सुटणार नाही. आज आपण ह्या जगामध्ये राहत असताना अनेक वेळा लोक आपल्याविषयी लबाडी करतात. अनेक वेळा लोक जे आहे ना खोटी साक्ष आपल्याविषयी काय करत असतात, अनेकांना देत असतात, परंतु त्यांना त्याचे जे परिणाम आहे ते त्याविषयी ते चिंता करत नाही. खोटं बोलून
ते त्यांच्या स्वतःची प्रगती करून घेतात, परंतु ती प्रगती कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या स्वतःची करून घेतलेली आहे हे त्यांना समजत नाही. परंतु परमेश्वर देव हे त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत आहे की खोटी साक्ष देणारा जो व्यक्ती आहे ना, त्याला त्याच्या खोट्यापणाच्या ज्या काही शिक्षा आहे त्या त्याला भोगाव्या लागतील. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की एक एक देवाचा सेवक आहे, आणि त्या देवाच्या सेवकाचं जे नाव आहे ना ते आहे नेहम्या. लक्ष द्या, नेहम्या जो आहे ना, नेहम्या हा एक देवाचा सेवक आहे. आणि याच्या विरोधामध्ये देखील लोकांनी ह्याची बदनामी जी आहे ना करायचा प्रयत्न केलेला होता. करायचा प्रयत्न केला नाही, त्याची बदनामी केलेलीच होती. बघा वचन जेव्हा आपण वाचतो ना, नेहम्याचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन आपण वाचतो ना, तर 5 आणि 6 वचनामध्ये जेव्हा यरुशलेमेच्या जे भिंती आहे, लक्ष द्या, नेहम्या जेव्हा यरुशलेमेच्या भिंती बांधत होता ना, तेव्हा सनबल्लट नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याच्या बरोबर तोबिया ह्या नावाचा पण एक व्यक्ती आहे. सनबल्लत आणि तोबिया यांनी नेहम्यावरती खोटे जे आरोप आहे ना, ते खोटे आरोप केले. लक्ष द्या, खोट्या आरोपाच्या द्वारे त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. आज देखील जगामध्ये अशा प्रकारे खोट्या आरोपांच्या साहाय्याने लोक हे तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील. लक्ष द्या, आज देखील ह्या गोष्टी सुरू आहे. आज देखील ह्या गोष्टी होत असताना आपल्याला दिसून येतात. ह्या नेहम्याच्या बाबतीमध्ये घडल्या. बघा ते वचन आपण वाचूया, म्हणजे आपल्याला ते समजण्यासाठी मदत होईल. नेहम्याचं पुस्तक 6वा अध्याय 5 पासून तर 9 पर्यंत आपण वाचणार आहोत. नेहम्याचं जे पुस्तक आहे 5 पासून 9 पर्यंत आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनामध्ये खऱ्या अर्थाने काय लिहिण्यात आलं वाचा. 5व्या वेळी सनबट्टलाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की निरनिराळ्या राष्ट्रात अशी बातमी उठली आहे आणि गेशमही असेच म्हणत आहेत की तुला तुझ्या व यहुदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे, म्हणून तू हा कोट बांधत आहे. या अफवेवरून असे दिसते की तू त्याचा राजा होऊ पाहत आहेस. तू यहुद्या देशात राजा आहेस असे स्वतःविषयी येरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमले आहेस. हे वर्तमान राजाच्या कानी जाणार यासाठी आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू. मी त्याला सांगून पाठवले की तू म्हणतोस तसा प्रकार नाही घडलेला, ही तुझ्या मनाची कल्पना आहे. आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हाला घाबरवू पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. आता पहा, ह्या ठिकाणी आपण पाहतो सनबल्लत आणि तोबिया नावाचे हे जे लोक आहेत ना, 2 जण, ह्यांनी नेहम्यावरती काय केलं माहिती का? नेहम्यावरती खोटा जो आरोप आहे ना तो त्यांनी केलेला आहे. आणि ह्या खोट्या आरोपामध्ये त्याची बदनामी करून राजाविरुद्ध बंडखोरी केल्याचा आरोप काय करत ते त्याच्यावरती करत आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या सर्व गोष्टी करण्याच्या मागचं, ह्या सर्व गोष्टी नेहम्याच्या विरोधात करण्याच्या मागचं त्यांचं एकमेव उद्देश काय माहिती का? नेहम्याच्या हातचं जे काम आहे ना ते काम बंद पाडायचा उद्देश होता. म्हणजे नेहम्या हा यरुशलेमेच्या भिंती बांधत होता. लक्ष द्या, यरुशलेमेच्या भिंती नेहम्या त्या ठिकाणी काय होता? बांधत होता. एक चांगलं काम जे देवाच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. आता त्या भिंती कशा पडल्या त्या सर्व गोष्टींकडे आपण जाणार नाही. कशा प्रकारे त्या ठिकाणी यरुशलेमेच्या भिंती बांधण्या अगोदर काय परिस्थिती होती त्या पृष्ठभागामध्ये आपण जाणार नाही. पण एक गोष्ट समजून घ्या की देवाच्या दृष्टीने जे काम चांगलं आहे ना ते नेहमी ह्या ठिकाणी करत आहे. आणि तेच काम होऊ नये किंवा ते काम बंद पडावं यासाठी त्याची खोट्या पद्धतीने बदनामी करण्यात आलेली होती. आज देखील तुम्ही जर चांगलं काम करत असाल आणि ते चांगलं काम एखाद्या व्यक्तीला आवडत नसल तर तो व्यक्ती तुमची बदनामी अतिशय भयानकरित्या खोट्या पद्धतीने करून तुमच्या जीवनामध्ये डॅमेज आणू शकतो. हे डॅमेज त्यांनी नेहमीच्या जीवनामध्ये
आणायचा प्रयत्न केला, परंतु नेहम्याने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली की हे देवा, तू माझे हात जे आहे ते दृढ कर. लक्ष द्या, ज्या वेळेला लोक तुमची बदनामी करतात ना, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधात नको ते वाईट पसरवताना, त्यावेळेला तुम्ही त्या लोकांचा बदला घेऊ शकत नाही, किंवा तुम्ही त्या उलट त्यांची बदनामी करू शकत नाही, किंवा तुम्ही त्यांच्यासोबत भांडण करू शकत नाही. तर त्या प्रसंगामध्ये तुम्हाला ज्यावेळेस हे कळतं ना की त्यांनी तुमची बदनामी केलेली आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता, ते म्हणजे प्रार्थना. नेहम्याने ह्या ठिकाणी प्रार्थना केली, आणि लक्ष द्या, नेहम्याची जी प्रार्थना आहे ना, ती त्या ठिकाणी परमेश्वर देवाने ऐकली, आणि मोठ्या प्रमाणामध्ये यरुशलेमेचं काम करण्याकरता देवाने त्याचा उपयोग करून घेतला. हा भाग आपण नंतर शिकणार आहोत. पण लक्ष द्या, ज्या वेळेस तुमची तरक्की होत असते एखाद्या विषयामध्ये, ज्यावेळेस लोक 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 तुम्हाला तुमची वाहवा करू लागतात, ज्यावेळेस तुमच्यामध्ये देवाने दिलेले जे काही टॅलेंट्स आहे, जे काही तुमच्यामध्ये देवाने टाकलेले जे काही गिफ्ट्स आहे, त्या गिफ्टच्या सहाय्याने ज्यावेळेस तुम्ही चांगल्यातलं चांगलं करतात ना, त्यावेळेला ते सर्व चांगलं सर्वांनाच आवडतं अशातला भाग नाहीये. काही लोक असे पण असतात की जे तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींना घेऊन तुमची बदनामी करतात, कारण त्यांच्यामध्ये त्या गोष्टी नसतात. नेहम्यामध्ये ते गट्स होते यरुशलेमेच्या भिंती बांधण्याच्या. नेहम्यामध्ये अनेक गट्स आहे, पण ते गट्स सनबल्लट आणि तोबिया यांच्यामध्ये नव्हते, म्हणून त्यांनी खोट्या पद्धतीने षड्यंत्र करून नेहम्याची बदनामी करायचं काम केलं. आज देखील अशा प्रकारे होत आहे, आज देखील अशा प्रकारे होत आहे. पण आज देखील अशा प्रकारे होत असेल तर आपण या प्रसंगामध्ये फक्त देवाकडं प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. कारण देवाच्या नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगतं 19 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये की जो खोटं बोलतो ना, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, त्याला शिक्षा होईल, आणि देव त्याला शिक्षा करेल. कारण त्याने देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करून देवाच्या चांगल्या सेवकाची तरक्की जी आहे ना ती थांबवली आहे. देवाच्या चांगल्या सेवकाची बदनामी जी आहे ना ती त्याने केलेली आहे. त्यावेळेला त्याला चांगलं वाटलं, पण त्याचे परिणाम देवाच्या दृष्टीने भयंकर आहेत. वचनातून ते आपल्याला पाहायला भेटतं. दुसरा जो मुद्दा आहे ना, तो आहे अवघड प्रसंग निर्माण करणं. अवघड जो प्रसंग आहे ना, तो निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न हे ज्यांना तुमची तरक्की बघवत नाही, ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही, ज्यांना तुमचं चांगलं बघवत नाही ना, लक्ष द्या, ते लोक नेहमी अवघड प्रसंग निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. आणि कशा प्रकारे बघा, स्तोत्र संहिता याचा 37वा अध्याय आणि त्याचं 12वं जे वचन आहे ना, स्तोत्र संहिता 37 अध्याय आणि वचन 12 आपण वाचणार आहोत. 37:12. दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दात ओढ खातो. बघा वचन काय सांगत आहे. जो व्यक्ती दुर्जन आहे ना, जो व्यक्ती वाईट आहे ना, जो व्यक्ती तुमची बदनामी करणारा आहे ना, जो व्यक्ती तुमच्याविषयी खोट्या गोष्टी पसरवणारा आहे ना, तो व्यक्ती मसलत करत असतो तुमच्याविषयी. कारण त्याचा एक वेगळा ग्रुप असतो, आणि त्या ग्रुपमध्ये तो तुमच्याविषयी मसलत करत असतो. आणि तो तुमच्याविषयी मसलत काय करतो माहिती का? कारण तुम्ही नीतिमान आहात. तो तुमच्याविषयी मसलत काय करतो माहिती का? बघा वचन सांगत आहे, दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलत करतो. आणि मसलतीमध्ये काय आहे? याला कसं पकडायचं, याला कसं पाडायचं, याची कशी बदनामी करायची, याच्याविषयी कसे कान भरायचे, याची तरक्की कशी रोखायची, याच्या चांगल्या स्वभावामुळे आपल्याला त्रास होत आहे तर याला कसं लोकांच्या नजरेत वाईट करायचं, ही मसलत करतात हे लोक. दुर्जन लोक, दुर्जन लोक अशा प्रकारची मसलत ही करत असतात. आणि ते ती मसलत काय करतात माहिती का? कारण तुम्ही नीतिमान आहात म्हणून करतात. परंतु लक्ष द्या, देवाचं सांगतं ते फक्त मसलत करत नाही, तर ते दातोट पण खातात. याचं वाईट कसं काय होत नाही, याची बदनामी कसं काय होत नाहीये, हा लोकांच्या नजरेमध्ये इतका चांगला आहे कसा, याला आपण लोकांच्या नजरेमध्ये वाईट कसं करू शकतो. ते फक्त मसलत करत नाही, ते फक्त प्लॅन करत नाही, ते फक्त तुमच्या तुमच्या रस्त्यामध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये फक्त अवघड प्रसंगच ते निर्माण करत नाही, तर त्याच्या बरोबर ते तुमच्या विषयी, तुमच्या माग ते दात पोट देखील खातात.
बघा, दानिएलाचं पुस्तक आपण काढू. दानिएलाचं जे पुस्तक आहे ना, दानिएलाचं पुस्तक आपण काढू. त्याचा 6वा जो अध्याय आहे, दानिएलाचं पुस्तक 6वा जो अध्याय आहे ना, त्या दानिएलाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण ते वचन वाचणार नाही, कारण ते फार मोठं आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेला ते वचन निश्चितपणे ते वाचायचा प्रयत्न करा, म्हणजे हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला समजेल. दानिएलाचं पुस्तक 6वा जो अध्याय आहे ना, 7व्या वचनापासून 24 वचनापर्यंत आपण पाहतो की दानिएलच्या काळामध्ये दानिएल लक्ष द्या, दानिएल हा देवाचा सेवक होता. आणि दानिएलच्या काळामध्ये राजाने फरमान काढलं की जो कोणी देवाची प्रार्थना करल, जो कोणी देवाची काय करेल, प्रार्थना करल, त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं जाईल. आणि ही योजना दानिएलला अडवण्यासाठी दुष्ट लोकांनी केलेली होती. लक्ष द्या, दानिएल हा दिवसातून 3 वेळेस परमेश्वर देवाकडे प्रार्थना करायचा, यरूशलेमच्या भिंतीकडं आपलं आपलं तोंड करून, गुडघ्यावर बसून. आणि दानिएल हा अतिशय हुशार पण होता. दानिएलचे दिवसेंदिवस देवबाप जो आहे ना, प्रगती देखील करत होता. आणि त्याची ती प्रगती, त्याचं ते प्रार्थनामय जीवन, त्याचं ते पवित्र जीवन, त्याचं ते नीतिमय जीवन, हे त्या काळामध्ये काही लोकांना आवडलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी दानिएलाच्या त्या रस्त्यामध्ये अवघड प्रसंग निर्माण करायचा प्रयत्न राजाच्या फरमानाच्या साहाय्याने निर्माण केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि प्रसंग काय आहे, जो कोणी देवाकडे प्रार्थना करल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. लक्ष द्या चर्च, तुम्ही जितकं सरळ, जितकं पवित्र, जितकं चांगलं, जितकं देवाला संतुष्ट करणारं, आनंदित देणारं जीवन तुम्ही जगाल ना, तितकं जास्त तुमचं जीवन हे अवघड करणारे लोक पण तुम्हाला पाहायला भेटतील. अशासाठी की तुम्ही हे सर्व जे चांगलं करत आहात ना, यापासून तुम्ही भरकटून जा, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम क्रिएट व्हावेत. दानिएला संदर्भात तसं झालं. दानिएलाने त्या ठिकाणी चांगलं लाईफ जे आहे ना, जगून देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न त्याच्या जीवनामध्ये पुरेपूर त्याने केला. पण त्याचं जीवन हे लोकांना आवडलं नाही. त्याचं नीतिमान जीवन लोकांना आवडलं नाही. त्याचं प्रेयर लाईफ लोकांना आवडलं नाही. आणि त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. आज देखील असे लोक आहेत जे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतात, जे तुम्हाला अवघड प्रसंगामध्ये टाकून तुमचे हाल होतील अशा प्रकारे तुम्हाला, तुमच्यावरती ते जे आहे ना, ते मसलत करून तुम्हाला त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. असे लोक आहे, आज पण आहेत. असे लोक जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटतात. लक्ष द्या, असे लोक आज पण आहेत. असे लोक दानिएलच्या काळामध्ये पण होते. असे जे लोक आहे ना, असे लोक आपल्याला दाविदाच्या काळामध्ये पण पाहायला भेटतात. असे लोक आताच्या काळामध्ये देखील आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे द्वेष व षडयंत्र रचणारे लोक आज देखील आहे. तुमची तरक्की, तुमची प्रगती त्यांना थांबवायची आहे. त्यांना तुमची प्रगती सहन झालेलं आवडत नाही. त्यांना तुमची तरक्की झालेलं आवडत नाही. मग ती तुमची तरक्की कोणत्या पण विषयामध्ये असेल, कोणत्या पण विषयामध्ये असेल. तुम्ही चांगले बोलणारे असाल, तुमची साक्ष चांगली असेल, तुमचं प्रेयर लाईफ चांगलं असेल, तुमचं डिव्होशनल लाईफ चांगलं असेल, तुमचं परिवार लाईफ चांगलं असेल, तुमची सेवा चांगली असेल. लक्ष द्या, तुम्ही जितके चांगले असाल ना, तितकं जास्त तुमच्या विरोधामध्ये द्वेष आणि षडयंत्र जे आहे ना, ते रचलं जातं. बघा वचन काय सांगत आहे. मत्तयाचं पुस्तक आपण काढू. मत्तयाचं पुस्तक 10वा अध्याय आणि त्याचं 16 वचन आपण वाचू. मत्तय 10:16.
पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. बघा, वचन सांगत आहे की लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसं प्रभू येशू म्हणत आहे, मी तुम्हाला पाठवत आहे. आता बघा, ह्या दोन प्राण्यांमध्ये हिंस्त्र प्राणी कोण आहे? लांडगा. लांडगा आहे का मेंढर आहे? लांडगा आहे. म्हणजे देवच सांगत आहे की आपण अशा प्रकारे द्वेष करणाऱ्या लोकांमध्ये राहत असताना, आपण अशा प्रकारे षडयंत्र रचणाऱ्या लोकांमध्ये राहत असताना आपण त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. आणि त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी आपल्यामध्ये दोन गोष्टी असणं गरजेचं आहे, ते म्हणजे चतुरपणा आणि दुसरं म्हणजे साहसपणा. ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जर ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये असतील तर मग आपण अशा प्रकारे आपल्या विरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या लोकांपासून आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र रचणारे जे लोक आहे ना, त्यापासून आपण वाचून राहू. जर आपल्यामध्ये चातुर्य आहे तर, जर आपल्यामध्ये साहसपणा आहे तर. बघा, प्रभू येशू ख्रिस्त संदर्भात मत्तयाचे पुस्तक 26वा जो अध्याय आहे ना, मत्ते 26वा अध्याय, लक्ष द्या. येशू विरुद्ध देखील धार्मिक नेत्यांनी काय केलं माहिती का? द्वेषामुळं धार्मिक लोकांनी काय केलं माहिती का? खोटे आरोप केले येशूवरती आणि त्याला क्रुसावरती चढवण्याचं षडयंत्र केलं, त्याला मारून टाकण्याचं षडयंत्र केलं. बघा, वचन आपण वाचू. वचनामध्ये लिहिलेलं आहे, मत्तयाचे पुस्तक 26वा अध्याय आणि वचन 59 आपण वाचू. 59 पासून तर 60 पर्यंत वाचा. मग येशूला अटक करण्याने त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते, तेथे नेले. पण पास्टर किती, 59 का? हो, 59 आणि 60. मुख्य याचक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधत होते, आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्याला मिळाला नाही. तरी शेवटी दोघे खोटे साक्षी येऊन म्हणाले की, वाचा परत पुढं. देवाचे मंदिर मोडण्यास व 3 दिवसात ते बांधण्यास मी समर्थ आहे, असे याने म्हटले. आता बघा, ह्या संपूर्ण वृत्तांतामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतो, आपण हे पाहतो की येशूला क्रुसावरती चढवण्याचा एक षडयंत्र या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यासाठी वचनात लिहिलेलं आहे 60 वचनामध्ये की त्यांनी बरेचसे खोटे साक्षीदार मिळवले. बरेचसे खोटे साक्षीदार त्यांनी काय केले? मिळवले. पण ते मिळवल्यानंतरही कोणीही येशूला खोटं साबित करू शकलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का? तुम्ही जर अतिशय प्रामाणिकपणे देवाला भिवून जर जीवन जगत आहात आणि असं जीवन जगत असताना जर तुमच्या विरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न जर केला किंवा षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, तर तो द्वेष आणि ते षडयंत्र जे आहे ना, जे खोट्या पद्धतीने तुमच्या विरोधात टाकण्यात आलेलं आहे किंवा करण्यात आलेलं आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही. जास्त दिवस जे आहे ना, ते टिकणार नाही. लक्ष द्या, जास्त दिवस ते टिकणार नाही. आणि म्हणून षडयंत्र करणारे लोक आहे ना, त्यांचं काम आहे तुम्हाला पाडणं, त्यांचं काम आहे तुमची तरक्की थांबवणं, तुमची प्रगती थांबवणं, त्यांचं त्यांचं काम आहे तुमची बदनामी करणं, त्यांचं काम आहे तुमच्याविषयी खोटं बोलणं. लक्ष द्या. पण जर तुम्ही नीतिमान आहात ना, तुम्ही जर प्रामाणिक आहात ना, तुम्ही जर देवाला घेऊन वागणारे आहात ना, तर मग देव तुमच्या बाजूने उभं राहील. देव तुमच्या बाजूने युद्ध लढल. लक्ष द्या. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये देवाला ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, मला चतुर स्वभाव
आणि साहसी स्वभाव आहे. कारण अशा लोकांचा सामना मी ह्या साहाय्यानेच करू शकतो, ह्या साहाय्यानेच करू शकतो. आणि म्हणून आपण नेहमी अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे. अशा लोकांपासून आपण नेहमी दूर जे आहे ते राहायला पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे ना, तो आहे ते नेहमी तुमचं जे काम आहे ना, त्या कामामध्ये नेहमी अडथळा निर्माण करतात. तुमचं काम चोख आहेत ना, तुमचं काम चांगलं आहे ना, तुमचं काम अतिशय म्हणजे सर्वात वेगळं आहे ना, लक्ष द्या, तर ते तुमच्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करतात. नीतिसूत्राचं जे पुस्तक आहे ना, 4 अध्याय आणि वचन 16 जेव्हा आपण वाचतो ना, त्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. वचन 16 मध्ये, कारण दुष्कर्म केल्यापासून त्यांना झोप येत नाही, कोणाला पाडले नाही तर त्यांची झोप उडते. हा बघा, त्यांना झोप नाही येत जोपर्यंत तुमच्या कामात अडखळ निर्माण करत नाही ना, तोपर्यंत त्यांना झोप येत नाही. का माहिती का? कारण तुमचं काम अनेकांना प्रेरणा देणार असतं. तुमचं जे काम आहे ना, अनेकांना वाट दाखवणार असतं. आणि अशा प्रकारचं काम हे तुमची बदनामी करणारे जे लोक आहेत त्यांना करता येत नाही. म्हणून ते काय करतात माहिती का? ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करतात. आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्यासाठी ते रात्रभर जागतात, पण त्यांना झोप नाही येत. कारण वचन सांगत आहे, कारण दुष्कर्म वाईट कर्म केल्या वाचून त्यांना झोप येत नाही, कोणाला पाडले नाही तर त्यांची जी झोप आहे ना, ते उडून जाते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की कसं का होईना तुम्हाला पाडायचं, कसं का होईना तुमचं काम बिघडून टाकायचं, कसं का होईना तुमच्या चांगल्या कामामुळं तुम्हाला प्रमोशन भेटत असेल, तुमची प्रगती होत असेल, ती होऊ द्यायची नाही बस. मग काय करायचं? मग पाडा त्याला, मग करा मसलत, मग करा बदनामी, मग करा निंदा, मग करा लावा द्वेष, मग करा काहीतरी गडबड त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कामावर. हेच चालू आहे आज देखील. पवित्र शास्त्रामध्ये आपण जेव्हा एजराचं पुस्तक वाचतो ना, एजराचं पुस्तक 4 अध्याय आणि 1 ते 5 वचन जेव्हा आपण वाचतो ना, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, इस्रायल लोकांनी जेव्हा यरूशलेम बांधण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी राजा दारावेशाकडे काय केलं माहिती का? तक्रार केली. आणि ते जे काम आहे ना, ते काम त्यांनी थांबवलं. हा, तुमचं चांगलं काम हे कशा प्रकारे थांबवायचं हे दुष्ट लोकांना चांगलं माहिती आहे. आणि त्यांना ते का चांगलं माहिती असतं माहिती का? कारण त्यांच्या बरोबर त्यांच्यासारखे दुष्ट लोक एकत्र येतात आणि तुमच्या कामाविषयी ते मसलत करत असतात. म्हणून त्यांना तेवढ्या आयडिया येतात कसं थांबवायचं, कसं पाडायचं, कसं अडखळ निर्माण करायचं, कशी बदनामी करायची, कसं याला. हा, त्यांनी इस्रायल लोकांसंदर्भात असंच केलं. इस्रायल लोकांनी जेव्हा यरूशलेमचं मंदिर बांधण्याचं काम हातात घेतलं ना, त्यावेळेला त्यांच्या शत्रूंनी दाऱ्यावेश राजाकडे काय केलं माहिती का? तक्रार केली. आणि त्यांचं जे काम आहे ना, मंदिर बांधण्याचं काम यरूशलेमेचं, ते ते थांबवून टाकलं. तुमचं देखील काम थांबवतील ते. तुमचं देखील जीवनामध्ये जे काही चांगलं तुम्ही करत असाल ना, त्यापासून तुम्हाला ते डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते. त्यांच्याकडे बरेचसे षडयंत्र आहे, बरेचशा योजना त्यांच्याकडे आहे, बरेचसे प्लॅन त्यांच्याकडे आहे, बरेचसे दुष्ट लोक त्यांच्यासारखेच त्यांच्याकडे आहे. त्यांचे विचार चांगले नाही, ते दुष्टच आहे. आणि त्यांचे एकच असतं की तुमची प्रगती होऊ नये बस. त्यांची एकच इच्छा असते की तुम्ही कसं काय होईना त्यांच्या पुढे जाऊ नये. त्यांची एकच इच्छा असते की तुम्ही पुढे जाताय ना, मग तुमच्या कामात अडथळे निर्माण करायचे. हीच हीच इच्छा ते करतात. आज देखील, पूर्वी देखील असे लोक होते, आज देखील असे लोक आहेत, इथून पुढे देखील असे लोक असतील. पण आपण अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे. साहसूतपणा आपल्यामध्ये असलं पाहिजे, चतुरपणा आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपण प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. डिवोशनल लाईफ आपलं रोजचं असलं पाहिजे. आणि लक्ष द्या, निर्भीडपणे अशा लोकांचा सामना जे आहे ते आपण केला पाहिजे देवाच्या साहाय्याने. 5वा जो मुद्दा आहे तो आहे खोट्या गोष्टी सांगून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतात तुमच्याविषयी. जे लोक तुम्हाला मानतात ना,
ज्या लोकांना तुमचं जीवन माहिती आहे ना, ज्या लोकांनी तुमचं फॅमिली लाईफ, ज्या लोकांनी तुमचं वैयक्तिक लाईफ, ज्या लोकांनी तुमचं डिवोशनल लाईफ, ज्या लोकांनी तुमची सेवा, ज्या लोकांनी तुमचं काम, ज्या लोकांनी तुमचा स्वभाव माहिती आहे ना, त्याच लोकांमध्ये काय करता माहितीये का, त्याच लोकांमध्ये हे जे दुष्ट लोक आहे ना, बदनामी करणारे, हे अडखळ निर्माण करतात त्या लोकांमध्ये. त्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतात. अरे तो का, तो बरोबर नाही, अरे ती का बरोबर नाही, अरे तो असा आहे, तो तस, म्हणजे लोकांना तुमच्या विरोधामध्ये ते भडकवण्याचं काम करतात. वचन मग काय म्हणतात, नीतीसूत्रे 12 अध्याय आणि 19 वचन. नीतीसूत्रे 12 अध्याय आणि 19 वचन. सत्याची वाणी सर्व काळ टिकेल, असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. हा, सत्याची जी वाणी आहे ना, ती सर्व काळ टिकेल. पण त्या वाणीला खोटं साबित करण्याकरता असत्य बोलणारी जी जीव आहे ना, ती केवळ क्षणिक आहे. म्हणजे ती टिकल, पण ती जास्त वेळ नाही टिकणार. म्हणजे ज्याने तुमच्या विषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे ना, ज्यांनी तुमच्या विषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे ना, लक्ष द्या, त्या लोकांची जी काही वाणी आहे ना खोटी, ती जास्त वेळ टिकणार नाही. आणि ते पण एक्सपोज होतील. त्यामुळं देव त्यांना पण काय करेल माहिती का, त्यांना पण एक्सपोज करेल. लक्ष द्या. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये जे आपल्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतात ना खोट्या गोष्टींना घेऊन, अशा लोकांपासून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. आणि संत पौलाला अशा लोकांचा सामना जे आहे ना तो करावा लागला. ज्यावेळेस आपण प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय आणि 20 ते 24 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी पौला विरुद्ध त्याचे जे शत्रू आहे ना, त्याच्या शत्रूंनी खोटं बोलून लोकांना काय केलं माहिती का, लोकांना चिथवलं त्यांनी. आणि ज्यामुळं पौलाला तुरुंगात टाकण्यात आलं. लक्ष द्या, हे दुष्ट लोक काय करतात माहिती का, हे तुम्हाला तुमच्या विरोधात लोकांना काय करतात, ते चिथवतात. ते लोकांना तुमच्या विरोधात भडकवून टाकतात. आणि ते त्यांचा जो हेतू आहे ना, तो ते साध्य करून घेतात. आणि अनेक लोक त्यांना वश होऊन जातात. अनेक लोक त्यांना जे आहे त्यांना वश होतात. का ते होतात माहिती का वश? ते वश का होतात माहिती का? बघा, नीतीसूत्राचं पुस्तक, नीतीसूत्राचं जे पुस्तक आहे ना, नीतीसूत्राच्या पुस्तकाच्या, माफ करा, स्तोत्र संहिता 140 आणि 3 वचन वाचा. ते त्याला वश का होतं ते आपण बघू. स्तोत्र संहिता 140:3 पहा. ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात, त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे. बघा, लोक त्यांना का वश होतं माहिती का, कारण त्यांची जीभ ही साफासारखी तिखट आहे, तिखट. आणि त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे. त्यांच्या ओठाखाली काय आहे? त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे. लक्ष द्या. आणि ह्या विषाच्या साह्याने ते लोकांमध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण करून लोकांना तुमच्याविषयी ते खोट्या पद्धतीने भडकवायचा प्रयत्न करतात. पूर्वी पण असे लोक होते, आज पण असे लोक आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये पण असे लोक राहतील. पण अशा लोकांवरती आपण त्यांच्यासारखं बनून विजय मिळवायचा नाही. तर देवाच्या साह्याने आपण त्यांच्यावर चालून गेलं पाहिजे, प्रार्थनेच्या द्वारे, चातुर्याच्या द्वारे, साळसुद्धाच्या द्वारे. हेच एकमेव मार्ग आहे देवाचे. त्यांनी आपली खोट्या पद्धतीने लोकांमध्ये बदनामी केली, म्हणून आपण पण त्यांची बदनामी करणं हा भाग तो नाहीये. आपल्याला त्या प्रकारे करण्याची आज्ञा देवाने दिलेली नाही. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये असे जे लोक आहे ना, जे स्वतःची प्रगती करण्यासाठी तुमची प्रगती रोखण्याकरता तुमची बदनामी करतात, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. अशा लोकांपासून तुम्ही दूर राहणं गरजेचं आहे. चला, देव ह्या दिवसांमध्ये आपल्याला अशा प्रकारे साळसूद राहण्यासाठी, चतुरपणे ह्या जगामध्ये वागण्यासाठी, प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी देव आपल्याला मदत करेल, निश्चित अर्थाने मदत करेल.
दैवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. इथून पुढचा जो भाग आहे उद्या संध्याकाळी आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. प्रार्थना करू आपण सर्वजण आणि आपण